आमदार कैलास पाटील आपल्याबरोबर आहेत। कैलास पाटील जी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांच्या अनेक मुलाखती जे आहेत ते माध्यमांना होताना पाहायला मिळतात। त्या मुलाखतींच्या मधून सोयाबीनच्या खरेदीवरतून सरकारी खरेदीवरतून त्यांनी अनेक खुलासे केलेले आहेत, अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। त्याला प्रत्युत्तर तुम्ही दिलंय की खरं तर जमिनीवरची खरेदी सोयाबीनची तशा पद्धतीने झालेलीच नाही म्हणून वास्तव काय या संदर्भात? खरं तर त्यांनी जी मुख्यमंत्री झाल्यानंतर जी पहिली मुलाखत दिली यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला खरं बोलणं अपेक्षित होतं, परंतु ते तद्दन खोटं बोललेले आहेत। त्यांना कदाचित वस्तुस्थिती माहीत नसेल, म्हणून मी त्यांना लगेच त्यांचं अभिनंदनही केलं आणि त्यांना ट्विट करून सांगितलं की बाबा तशी परिस्थिती तुम्ही जरी 15 मॉइश्चरपर्यंतच्या खरेदीला परवानगी दिली असं सांगत असला तरी फील्डवर तशी परिस्थिती नाही। 12 मॉइश्चरच्या पुरतं सोयाबीन खरेदी केलं जात नाही आणि मी स्वतः खरेदी केंद्रावर जाऊन याची पडताळणी केलेली आहे, तुम्ही करावी। आणि मगच आजपर्यंत कसं ते पुन्हा पुन्हा हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय, त्यामुळे परत त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही पुन्हा पुन्हा खोटं बोलू नका, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची फसवणूक करू नका। परंतु सोयाबीनच्या म्हणजे सोयाबीनला हमीभाव देण्याच्या संदर्भात फार मोठं नैराश्य जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळालेलं होतं। 4,500 रुपये क्विंटलने संपूर्ण सोयाबीन जो आहे तो जातोय, परंतु हमीभाव मात्र जवळपास म्हणजे त्याच्याहून दुप्पट नाही तर त्याच्यापेक्षा कमी अशा पद्धतीने तो संपूर्ण हमीभाव द्यायचा असतो। यांच्या संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या संदर्भात देखील प्रस्ताव होता। आता ह्याची कुठेतरी आठवण करून देण्याची विरोधकांना वेळ आली? खरं तर यांनी भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांच्या सहकारी पक्षांनी जो जाहीरनामा दिला होता आणि ज्या मुद्द्यावर मतं मागितलीत ही सगळी आम्ही त्यांना आठवण करून देणार आहेत। आणि सोयाबीनच्या बाबतीत विचार करायचा 2014ला 4,500 भाव होता आणि आज सगळ्या उत्पादन खर्चात त्याची दुपटी तिपटीने वाढ झाली असताना 4,000 सोयाबीन नाईलाजानं शेतकऱ्यांना विकावं लागतंय। हे अपयश हे पूर्ण सरकारचं आहे आणि खोटं सांगून शेतकऱ्यांची याआधीही फसवणूक केली आणि आता पुन्हा पुन्हा फसवणूक करतायत। माझी त्यांना एवढीच विनंती आहे की सुरुवातच तुमची थपानी फसवणुकीने होणार आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 5 वर्षात न्याय कसा मिळेल आणि शेतकरी आत्महत्या कशा थांबतील याचं उत्तर आपण द्यावं। मरकडवाडीमध्ये आज ईव्हीएमच्या संदर्भात रोष जो आहे तो नागरिक दर्शवतात। शरद पवार तिथे पोहोचलेले आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा निकाल लवकरात लवकर विरोधकांनी मान्य करावा म्हणून। खरं तर मग निकाल आम्ही मान्यच केलेला आहे, पण मला एवढंच सांगायचं आहे की जर लोकांमध्ये शंका आहे तर शंकेचं निरसन करणं आपलं लोकशाहीचं एक चांगलं म्हणजे द्योतक असतं। त्यामुळे शंकेचं निरसन करावं आणि जर बॅलेटवर निवडणुका घ्यायचं घेऊ द्या ना, काय अडचण आहे तुम्हाला? एखाद्या गावात सॅम्पल म्हणून तुम्हाला घ्यायचं असलं त्यांना अडवणूक का केली ह्याचं उत्तर द्यावं। एकनाथ शिंदे येतात आहेत, हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, परंतु उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना ते नाराज होते अशा चर्चा होत्या। काल देखील उशिरा आले। नाराज आहेत का एकनाथ शिंदे आणि काय त्यांची परिस्थिती आहे? हा प्रश्न माझ्यापेक्षा आपण त्यांनाच विचारला तर बरं होईल असं मला वाटतं। परंतु सातत्याने राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांच्या संदर्भात बॉडी लँग्वेजच्या संदर्भात शपथविधीच्या चर्चा होत होती। विरोधक म्हणून तुम्हाला काय वाटतं, त्यांना कुठेतरी कोंडीत अडकवलंय का भाजपने? असं दिसतंय तरी त्यांच्या म्हणजे सगळ्या बॉडी लँग्वेजवरून दिसतंय आणि भाजप अजून पुढं काय करेल हे याचा येणार काळ दाखवेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। आमदार कैलास पाटील, खरं तर कैलास पाटलांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री झालेत तरी, परंतु ते पुन्हा पुन्हा खोटं देखील समाज माध्यमांमध्ये बोलत आहेत आणि लोकांची दिशाभूल देवेंद्र फडणवीस करत आहेत असं थेट रोकटोक मत जे आहे ते आमदार कैलास पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। जर्नलिस्ट गणेश राटेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।